इसवी सन 1976 या काळामध्ये एक सुंदर चित्रपट प्रकाशित झाला. खूप मोठमोठ्या कलाकारांनी त्याच्यात काम केलं होतं. शशि कपूर, राखी, ऋषि कपूर, नीतू सिंग, सिम्मी गरेवाल आणि अर्थात अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना आवाज दिला होता मुकेश यांनी आणि गीताचे लेखक होते साहिर लुधियानवी. एवढं सगळं सांगितल्यानंतर सिनेमाचं आणि गाण्याचं बोल सांगण्याची आवश्यकताच नाहीये, ते तुम्ही ओळखलेच आहेत. हे गाणं ऐकलं, तुम्हाला आम्हाला ते प्रचंड आवडलं. आपण वारंवार ऐकलं, पाठ होईपर्यंत ऐकलं. अगदी मनात खोल मनात गेलं ते गाणं. पण माझा कविमित्र सुधीर कुबेर एवढ्यावर थांबला नाही. नुसतंच गाणं ऐकून थांबला नाही. त्यांनी त्या गाण्याला मराठी रूप द्यायचं ठरवलं. म्हणजेच त्यांनी ह्याच गाण्यावर एक कविता रचली. कवितेचं शीर्षकच होतं कधी कधी. या कवितेत सुधीर म्हणतो, कधी कधी गे मनात माझ्या सखये ऐसा विचार येतो. कधी कधी गे मनात माझ्या सखये ऐसा विचार येतो. विचार ऐसे माझे जीवन व्यापून अवघ्या दिशात उरतो. व्यापून अवघ्या दिशात उरतो. सुधीर म्हणतो, जन्म तुझा गे माझ्यासाठी माझे जीवन तुझिया करिता. जन्म तुझा गे माझ्यासाठी माझे जीवन तुझिया करिता. तारांगण सोडून नभीचे उतरलीस तू माझ्या करिता. उतरलीस तू माझ्या करिता. इथे सुद्धा सुधीर तितक्याच चांगल्या पद्धतीने लिहितो. सत्य असे हे नित्य प्रेमले. सत्य असे हे नित्य प्रेमले. मीच माझिया मना सांगतो. रसरसलेले ओठ. रसरसलेले ओठ भुजातव. संपदाच मी त्याला गणितो. संपदाच मी त्याला गणितो. ये हो
झोकदार तनु रेखिव लोचन, झोकदार तनु रेखिव लोचन, केवळ माझी ही संपत्ती. केशभार तव गर्द सावली, धरितो माझ्या माथ्यावरती. केशभार तव गर्द सावली, धरितो माझ्या माथ्यावरती. इथे सुद्धा सुधीर पुढे सरसवतो. मंगलसनई सूर छेडिते, मंगलसनई सूर छेडिते, अजून घुमते माझ्या श्रवणी. दूर सारिता मुख पटलाला, दूर सारिता मुख पटलाला, मनी जागते मिलन रजनी, मनी जागते मिलन रजनी. आणि सुधीरच्या शेवटच्या ओळी आहेत. याच्यात सिमट रही है या शब्दाला त्यांनी खूप छान सुंदर प्रतिशब्द वापरलाय. ओठंगुनी तू, ओठंगुनी तू लाज लाजता, बाहूमध्ये तुला दडवतो. ओठंगुनी तू लाज लाजता, बाहूमध्ये तुला दडवतो. कधी कधी गे मनात माझ्या, विचार सखये ऐसा येतो, विचार सखये ऐसा येतो. शाब्बास रे माझ्या मित्रा.